धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलाने आईवर आणि सावत्र पित्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे, त्यातून मदतीची मागणी केली आहे। त्या व्हिडिओमध्ये तो साखळ दंडाने बांधलेला दिसत आहे। त्याच्या आईने इस्लाम स्वीकारला, त्यानंतर त्याची आई आणि सावत्र पित्याने त्याचाही इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रचंड दबाव आणला असा आरोप केला आहे। पोलिसांनी त्या मुलाला सोडवले आहे। मध्य प्रदेशातील खंडवा येथील पीडित मुलाच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले। त्यानंतर त्याची आई राणीने रऊफ शाह याच्याशी लग्न केले। राणीला 2 मुले होती, दोघांना तिने माहेरी सोडले। रऊफ याचे सुद्धा हे दुसरे लग्न आहे। लग्नानंतर राणीने इस्लाम धर्म स्वीकारला। राणीने मुलास 2 मार्च रोजी आपल्या घरी बोलवले। मुलगा जेव्हा आईकडे आला तेव्हा त्याच्यावर हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव सुरू केला। त्याने नकार दिल्यावर त्याचा छळ सुरू केला, त्याला मारहाण केली, त्याच्या दोन्ही पायात साखळदंड बांधले, 3 दिवस त्याला एका खोलीत बंद ठेवले। सातत्याने धर्म परिवर्तन करण्याचे ती मुलास सांगत होती। मंगळवारी संधी साधून मुलाने आईच्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ खंडवा पोलिसांनी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाठवला। व्हिडिओमध्ये त्याने मदतीची याचना केली। व्हिडिओमध्ये मुलाच्या पायात बांधलेल्या बेड्या स्पष्ट दिसत आहेत। व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की त्याच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात आहे। अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पूर्णपणे सतर्क झाले। व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी पोहोचून पोलिसांनी मुलाची सुटका केली। मुलाच्या तक्रारीनंतर राणी आणि रऊफ यांच्याविरुद्ध खांडव्याच्या मुगद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यात दबाव टाकून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा आरोप होता। पोलिसांनी मुलाच्या आईला ताब्यात घेतले आहे, तर सावत्र वडील फरार झाले आहेत। शहर महिला काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचा निषेध आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी विकृत नागडा मंत्री जयकुमार गोरेला पूर्ण कपडे आणि साडी चोळीचा आहेर करण्यात आला। यावेळी बोलताना महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे म्हणाल्या, विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्न अवस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिला। अशा नालायक स्त्रीलंपट मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी आणि या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला। त्याचप्रमाणे राज्यभरात पूजा चव्हाण, बदलापूर, करुणा मुंडे, शर्मा स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतची छेडछाड, सरपंच देशमुख हत्या प्रकरण, जालना येथील कैलास बोराडे यांना गरम लोखंडी सळीने चटके देऊन अमानुषपणे मारहाण, राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे, पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहेत, यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्ष हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, आशा गायकवाड, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, सलीमा शेख, अनिता भालेराव, छाया हिरवटे, पूनम भालेकर, अनिता गायकवाड, मंगल जाधव, गौरी यदिमनी, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, विवेक खन्ना, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, एजाज बागवान, धीरज खंदारे, भीमराव शिंदे, धोंडप्पा तोरणगी, हाजी मलंग नदाफ, धैर्यशील बाबरे, शिवाजी साळुंखे, भीमा गायकवाड, शिवाजी साळुंखे, अभिलाष अच्चुगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सिंथेटिक ट्रॅक संदर्भात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। 6 मार्च 2025 रोजी सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व सोलापूर शहर आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी अद्ययावत अशा मंजूर झालेल्या सिंथेटिक ट्रॅकच्या योग्य निधी खर्चासंदर्भात व सिंथेटिक ट्रॅक हा तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने बांधण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। सदर सिंथेटिक ट्रॅक हा पश्चिम दिशेस 110 मीटर हर्डल्स आणि 100 मीटर धावणे 10 लेनचा व दोन्ही डिसिंथेटिक करण्यात याव्यात अशा संदर्भातले निवेदन देण्यात आले। सदर निवेदनामध्ये 8 लेनचा अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक असून आत बाजूस सिंथेटिक करायचे असून विविध खेळांसाठी फेकीच्या बाबी, उड्यांच्या बाबी या संदर्भात योग्य त्या रचना करून टेक्निकल बाजूने विचार करून बांधण्यात यावा। त्यासाठी मंजूर झालेला संपूर्ण निधी हा सिंथेटिक ट्रॅक कामी वापरावा, सोलापूर शहर जिल्ह्यातील त्याचे योग्य असे व्यवस्थापन करावे असे निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे सोलापूर शहर जिल्ह्यातील नवख्या खेळाडूंना मैदानी स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा उंचावण्यास मदत होईल, जेणेकरून सोलापूर शहर व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर
गाजेल. या पाठीमागची भूमिका सोलापूर शहर जिल्ह्यातील असोसिएशनचे सचिव राजू पॅटी, सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहर अध्यक्ष विठ्ठल कुंभार, सोलापूर शहर शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रमोद चुंगे, सहसचिव प्राध्यापक राहुल हजारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राध्यापिका सुवर्णा कांबळे, सौ आरती मलजी, क्रीडा शिक्षक संतोष जाधव, ॲथलेटिक कोच रवी राठोड आदी मान्यवर निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून कित्येक वर्ष संघर्ष करून हा सिंथेटिक मैदान मंजूर केलेलं आहे. हे मंजूर झालेले सिंथेटिक मैदान एक नंबरचं सिंथेटिक मैदान मंजूर झालेलं आणि त्याच्यासाठी पैसेही तेवढेच मंजूर झालेले आहेत. यासाठी आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की ज्या हेडखाली पैसे आलेले आहेत सिंथेटिक मैदानासाठी ते सिंथेटिक मैदान परिपूर्ण व्हावं आणि एक नंबरचं व्हावं आणि सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना त्याचा उपयोग घेता यावा यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांनी वज्रमूठ आवळून शासनाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद गेटवर धरणे आंदोलन करत घोषणांनी परिसर दणाणून गेला. रणरणत्या उन्हात 17 मागण्यांसाठी कर्मचारी एकजुटले होते. या प्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी घोषणा देत कर्मचाऱ्यांमध्ये जोश वाढवला. शिक्षक नेते सुरेश पवार, कामगार नेते अशोक जानराव, अविनाश गोडसे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे डॉ. SP माने, महासंघाचे अध्यक्ष दिनेश बनसोडे यांची भाषणे झाली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 6 मार्च रोजी सकाळच्या सत्रात 2 तास धरणे सत्याग्रह करण्यात आले. सदर सत्याग्रहास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सर्व जिल्हा तालुका स्तरावरील जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू करणे, जिल्हा परिषद कर्मचारी वेतन त्रुटी, कंत्राटी कर्मचारी यांना कायम करणे अशा एकूण 17 मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आले. याप्रसंगी कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, लक्ष्मण गळगुंडे, सचिन मायनाळ, सचिन येडसे, इरफान कारंजे, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण मंजारी, मैलमजूर संघटनेचे कानिफनाथ चव्हाण, आरोग्य कर्मचारी युनियनचे विष्णू सानेपागुल, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे वीरपक्ष जेवरे, मुलाणी मणुरे, संतोष जाधव, गणेश उत्से, विशाल घोगरे, प्रमोद मोरे, महिला प्रतिनिधी सुनीता भुसारे, रेणुका प्रथम शेट्टी, आरती माढेकर, वैशाली शिंदे, राजश्री रोजी, पोरेड्डी, ML शिंदे, कोळी आदी उपस्थित होते. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पूनम गेटवर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले. 17 प्रलंबित मागण्यांवर सत्वर ठोस निर्णय घ्यावेत. मागण्यांबाबत यापुढेही दिरंगाई होत असल्यास कर्मचारी शिक्षकांना नाईलाजाने तीव्र संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष टाळणे निश्चितच कर्मचारी विमुख राज्य शासनाच्या हाती असल्याचे दिनेश बनसोडे. CSR निधीतून राह फाउंडेशनच्या अंतर्गत सेवा फाउंडेशन सोलापूर सेंटरच्या 6वी, 7वी आणि 8वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र वितरण समारंभ आणि नोकरी मेळाव्याचे आयोजन समाज कल्याण हॉल सोलापूर येथे करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश होता. समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना संपूर्ण ज्ञान, संवाद कौशल्ये आणि रोजगार क्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी विकास साधून दिशा देणे हा होता. प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रसिद्ध वर्तमानपत्राचे उपसंपादक आणि मुख्य अतिथी भरतकुमार मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी एंजल वन कंपनीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले. या नोकरी मेळाव्यात सोलापूर शहरातील प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ग्रेव्हाइट, सिसूर, सृष्टी एंटरप्राइजेस, ओला इलेक्ट्रिक व्हेइकल्स या प्रमुख कंपन्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या संधी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन राह फाउंडेशनचे शुभम खरात, अश्विन साखरे आणि अंतर्गत सेवा फाउंडेशनचे विवेक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मनीषा वाघमारे यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन मानसी गायकवाड यांनी केले. आभार शीतल कांबळे यांनी मानले. उपक्रमात एकूण 65 विद्यार्थी उपस्थित होते. भरतकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना एंजल वन कंपनीच्या मदतीने सोलापूर सेंटर उभारण्यात आले असून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याचे सांगितले. राह फाउंडेशनचे शुभम खरात यांनी विद्यार्थ्यांना जोहरी खिडकी आणि इकिगाई संकल्पनाद्वारे आत्मविश्लेषण करून योग्य करिअर निवडण्याचे आवाहन केले.
तसेच निखिल यांनी ग्रेनाइट कंपनीच्या विषयीची माहिती देऊन संवाद कौशल्य आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल सारख्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. संसूर सृष्टी खादी ग्रामोद्यमचे अब्बास यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी संधी दिली. तसेच ओला इलेक्ट्रिक व्हेकल शोरूमचे आदित्य यांनीही आपल्या कंपनीविषयीची माहिती देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्याचा मार्ग खुला झाला. राह फाउंडेशनच्या भविष्यातही अशाच प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. 3 तास मोबाईल दूर ठेवा आणि चमत्कार पहा. मेंदू ठणठणीत होऊन मनाला शांती मिळेल. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नैराश्यासोबतच अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून त्याचा मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मात्र केवळ 3 दिवस स्मार्टफोनचा वापर केला नाही तर तुमचा मेंदूचे आरोग्य सुधारत असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे. 72 तास स्मार्टफोनपासून स्वतःला दूर ठेवल्यास मेंदूच्या रासायनिक विज्ञानावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे. कम्प्युटर इन ह्यूमन बिहेवियर नामक जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले. 72 तास स्मार्टफोनचा वापर टाळला तर मेंदूतील व्यसनाच्या भावनेशी संबंधित भागात सकारात्मक बदल झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासाठी 18 ते 30 वयोगटातील 25 युवकांची निवड करण्यात आली. मोबाईलचा वापर टाळलेल्या या युवकांच्या मेंदूतील फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन केल्यानंतर त्यांची स्मार्टफोन पाहण्याची इच्छा कमी होण्याबाबत व्यसनाशी निगडीत रसायनात बदल झाल्याचे आढळले. मेंदूच्या आरोग्यासाठी छोटे छोटे डिजिटल ब्रेक आवश्यक असल्याचे हिडरबर्ग व कोलून विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजित गायकवाड, संजय उर्फ सोन्या, देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी समरजित सिंग, प्रमोद गायकवाड यांनी नियमित जामिनासाठी आणि अजित गायकवाड याने अटकपूर्व जामिनासाठी सोलापूर येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी फेटाळून लावला. यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी हजर होऊन फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींनी पोलीस कोठडीत असताना फिर्यादीस फोन करून धमकी दिल्याचे तसेच आरोपी विरुद्ध पूर्वी 3 गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व आरोपींना जामीन देण्यास विरोध केला होता. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी आरोपींनी संगनमत करून कट रचून खून केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार तर समरजित सिंग गायकवाडतर्फे ॲडव्होकेट RR पाटील, आरोपी अजित गायकवाडतर्फे ॲडव्होकेट JA कांबळे हे काम पाहत. अक्कलकोट तालुक्यात अनेक गावचे ग्रामसेवक हे गावातील नागरिकांना वेळेवर भेटत नाहीत तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात कामचुकारपणा करत असल्याने अनेक गावांचा विकास रखडला आहे. अशा कामचुकार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना देण्यात आले. यावेळी रिपाईचे अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष राजेभाई बोरगावकर, सचिव राजू भगळे, युवक अध्यक्ष अप्पा भालेराव, बबलादचे सरपंच बाबू निरगुडे, गावडगाव ग्रामपंचायत सदस्य दत्ता सोनकांबळे, शहर कोषाध्यक्ष सुरेश गायकवाड, दयानंद सोनकांबळे, तम्मा दसाडे आदी उपस्थित होते. मौजे खानापूर येथील गावातील अनेक कामे प्रलंबित आहेत. गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामपंचायत कार्यालय मंजूर होऊन 8 महिने झाले तरी टेंडर काढलेले नाही. भीमनगर येथे 10 लाख मंजूर असून त्याचे देखील टेंडर काढले नाही. गेल्या 2 महिन्यांपासून मासिक सभा तसेच ग्रामसभा घेतल्या नाहीत. 8 महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेचा करारनामा करण्यात वेळेवर ग्रामसेवक उपस्थित राहत नाहीत. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक ग्रामसेवक ठेकेदारी करण्यात मग्न आहेत. तरी अशा ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली. खानापूर येथील आमचे रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष
तथा खानापूरचे ग्रामपंचायत सदस्य राजाबाई बोरगाव यांच्या काही त्या ग्रामसेवक विरोधात तक्रारी होते. वेळोवेळी संबंधित ग्रामसेवक विभूती म्हणून त्या खानापूर गावाला त्याची नेमणूक झाल्यापासून त्यांचं एक दिवशी फोन लागत नाही. त्या ठिकाणी खानापूर या ग्रामपंचायतमध्ये वेळेवर उपस्थित नसतात. त्या खानापूरला गेल्या 8 दिवसापासून त्या ठिकाणी पाणी नाही पिण्यासाठी. तरी देखील तिथले ग्रामसेवक विभूते आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष राजाबाई बोरगाव यांनी वारंवार फोन केलं देखील त्यांचं फोन बंद असतो. त्या ठिकाणचं दलित वस्तीमध्ये कामं मंजूर आहेत, त्या कामं हे अद्याप देखील चालू केलेले नाहीत. व इतर ग्रामपंचायतचे जे अडचणी आहेत तिथले स्थानिक नागरिक कोणाकडे तक्रार करावे, त्या खानापूर गावातले लोक त्या ठिकाणी त्रस्त आहेत. त्याच अनुषंगाने त्या विभूते ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गट विकास अधिकारी कवितके साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तसेच हे तक्रार देत असताना अक्कलकोट तालुक्यामधील जेवढे ग्रामसेवक आहेत, क्वचित 1-2 ग्रामसेवक सोडलं तर हे सगळे ग्रामसेवक नसून ते ठेकेदारी ज्यादा करत आहेत. त्या संबंधित सर्व ग्रामसेवकांना आपले गटविकास अधिकारी असतील व ॲडिशनल शिवो असतील यांनी या ग्रामसेवकांना ज्या ग्रामसेवकाची जबाबदारी जी आहे ते ठणकावून त्यांना सांगितलं पाहिजे. सध्या सगळीकडे कामं चालू आहेत. मार्च एंडसाठी सरपंच असतील, उपसरपंच असतील व पदाधिकारी असतील, त्यांचे जे काम झालेले काम पूर्ण करायचं मार्च एंडपर्यंत हे शासनाचं धोरण आहे. त्या पद्धतीने त्या लोकांना अडचणी येत आहेत. त्या ठिकाणी ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने त्या सरपंच उपसरपंचाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे. तरी या सर्व ग्रामसेवकांना शिस्तीत या ठिकाणी लावण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ॲडिशनल शिवसाहेब असतील यांनी जातीने लक्ष घालून संबंधित ग्रामसेवकांना कामचुकार अधिकारी जे ग्रामसेवक आहेत त्यांना नोटीस बजावून त्या ठिकाणीच प्रत्येक ग्रामसेवक त्या गावामध्ये मुक्काम राहिलं पाहिजे, या पद्धतीने त्यांना त्या प्रकारे नोटीस द्यावा असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो. छावा सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाची जोरदार चर्चा सुरू आहे. विकी कौशलच्या मुख्य भूमिकेसह या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अनेक इतिहासतज्ञ, अभ्यासक आणि कलाकार सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडत आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने यांनी देखील परखड मत मांडले आहे. अभिनेते माने सोशल मीडियावर परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतीच छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या मुलीची भूमिका अधोरेखित करत एक वेगळा दृष्टिकोन मांडला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, औरंगजेबाची मुलगी बेगम झीनत-उन-निसा हिने छत्रपती शाहूंना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले. ती कनवाळू होती. छत्रपती शंभूराजे धारातीर्थी पडले तेव्हा छत्रपती शाहूंचे वय अवघे 5 वर्षांचे. महाराणी येसूबाई औरंगजेबाच्या कैदेत असताना औरंगजेबाची मुलगी झीनत हिने छत्रपती शाहूंचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. येसूबाईंची ही सख्या बहिणीसारखी काळजी घेतली. झीनतमुळे कैदेत असूनही येसूबाई आणि शाहू या दोघांच्याही राजघराण्याचा आब राखला गेला. भैया चौक डोणगाव रोड येथील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाहून गेल्याचे चित्र आज दिसून आले. एकीकडे प्रचंड पाण्याची समस्या असलेले सोलापूर शहर, त्यात वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले सोलापूरकर आणि प्रशासनाकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे नियोजन. सोलापूर शहराला एकीकडे दर 4-5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. लाखो लिटर पाणी वाहून गेलेल्या या परिसराला नदीचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले. या नियोजनाकडे ना आजतागायत प्रशासन जागे होतीये ना राजकीय नेते. नेमके प्रशासनाला ऐन उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना 15 दिवस किंवा महिन्याआड पाणी द्यायचे तर नव्हे ना, असा संतप्त सवाल मर्याई चौकात राहणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एनर्जी ड्रिंक घेतले होते, त्यावरून मौलाना नाराज झाले होते. शमीने रमजानमध्ये रोजा ठेवला नाही, हा प्रकार शरीयतच्या नजरेत गुन्हा आहे, असे उत्तर प्रदेशातील बरेलीच्या मौलानांनी म्हटले. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणात गदारोळ सुरू झाला. आता मोहम्मद शमीचे समर्थन करण्यासाठी माजी कोच बदरुद्दीन सिद्दीकी आले आहेत. सिद्दीकी यांनी म्हटले की मोहम्मद शमी याचा या प्रकरणात दोष नाही, संपूर्ण देश त्याच्या पाठीशी आहे. देशापुढे काही नाही, नेशन फर्स्ट हा संदेश सर्व मौलवींना मला द्यायचा आहे. तो रोजा नंतरही ठेवू शकतो. आमचा इस्लाम इतका लहान नाही की तो एका संकुचित होऊ शकेल. इस्लाममध्येही असे आहे की जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही नंतर रोजा ठेवू शकता. जे हा प्रश्न उपस्थित करत आहेत ते देशाचे समर्थन करत नाहीत. शमी देशासाठी काहीही करण्यास तयार आहे, अगदी रोजाही सोडत आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे, त्यावेळी अशा विधानांमुळे खेळाडूंचे मनोबल खचेल. तुम्ही मूर्खपणाचे वक्तव्य करत आहात. तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला? बंजारा समाजातील चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे नातू सचिन चव्हाण यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सोलापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सोलापुरातील अनेकांना राजकीय धक्का बसल्याचे ऐकण्यास मिळत आहे. त्याला कारणही तसेच आहे. मुळात चव्हाण कुटुंब हे काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक समजले जायचे, परंतु 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये सचिन चव्हाण यांच्या भगिनी अश्विनी चव्हाण या भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका झाल्या. त्यानंतर या भागात बरीच समीकरणे बदलली. दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून सचिन चव्हाण यांची ओळख आहे. असे असताना सचिन हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सचिन चव्हाण यांना सोलापूर शहर प्रमुखपदाचे पत्र देण्यात आले. या फोटोमध्ये जिल्हा प्रमुख मनीष काळजे दिसत आहेत. त्यावरून या निवडीमध्ये मनीष काळजे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे पाहायला मिळते. या प्रकरणी शिवसेनेच्या काही नेत्यांना विचारले असता त्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. नूतन शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता आपण मागील 6 महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि एकनाथ शिंदे यांची ध्येय धोरणे आणि विचारसरणी यावर आपण प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी माझ्यावर सोलापूर शहराची अतिशय महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून सोलापुरात शिवसेना मजबूत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.